नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. कुत्र्याला झोप किती आली बघा. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. ऑफिसला जाऊन आलो. आज पण आपला पुतळा झालाय. आज पण काय ऑर्डर नाही. एक ऑर्डर होती मुशीची, पण ती अन्नाची गाडी गेली. त्याला नाशिकचा लोड करायचा होता, पण ट्रान्सपोर्टवाल्याने सांगितलं आता सध्या जरा अवघड परिस्थिती आहे मालाची, त्यामुळं त्याला तयार केला त्याने आणि तो गेलाय भोसरीच्या इथं. मोशी आहे, मोशीचा माल भरून. नाही तर ती ऑर्डर आपल्यालाच होती. आनंदा म्हणत होतो नसेल भरत तर बाबा मी भरतो, पण शेवटी गेला तोच भरायला. त्यामुळं आपल्याला काय दुसरं काय लोडिंगच नाही. बहुतेक माल पण कटिंग नाही होते, कारण की पाऊस चालू आहे. त्यामुळं ते लोकलच्या गाड्या जंगलात लाकडं आणायला वगैरे जात नाही असा ट्रान्सपोर्टवाला सांगत होता. त्याच्यामुळं थोडं स्लॅक आहे म्हटलं. आणि पुण्यातून पण ऑर्डर नाही असं म्हणतात ते, पण कळलं की दुसऱ्या ट्रान्सपोर्टवाल्याकडून गाड्या जात आहेत. काल पण 7-8 गाड्या गेल्यात. आता बघूयात काय होतं. काय उद्या शनिवार आहे. शनिवारचं जरा अवघडच असतं मालाचं लोडिंगचं, कारण की आपली 12 टायर असल्यामुळं लोडिंगला कमीत कमी 2 दिवस लागतात. त्याच्यामुळं काय होईल का नाही शक्यता कमी आहे. जर उद्या नाही झालं शनिवारी तर फार सोमवार मंगळवारवर जाईल आपला लोडिंगचा. बघूयात आता. देव करो उद्या काय ना काय माल निघाव, नाहीतर इथं फार अवघड आहेत. आता पार्किंगमध्ये तर आलोय. नाश्ता वगैरे करून घेतलाय, सगळं व्यवस्थित झालंय. आता जरा जरा पाऊस पडत आहे आता भरपूर. बघूयात आता काय होतं. तसा तो म्हटलेला आहे की जर दुपारनंतर काय निघालं तर सांगतो म्हणून, पण शक्यता तर कमीच वाटते. तरी बघूयात आता, वाट बघूयात त्याच्या फोनची. जर झालं तर चांगलं आहे, ते नाही तर काय खरे नाही. नाहीतर उद्या नाही झालं तर फार सोमवार मंगळवार. बघूयात मित्रांनो आता त्याच्या फोनची वाट. 2:45 वाजलेत मित्रांनो. जेवणासाठी आलंय. दोडक्याची भाजी आहे, फिश आहे, कांदा, चपाती, भात, फिशची करी पण आहे. मी आणि शेटच आलोय. नाना झोपलेले आहेत गाडीत, त्याच्यामुळं काय आले नाही. जेवण करून घेऊयात. मी झोपलो होतो, परत येऊन आत्ता उठलोय. जेवूयात मित्रांनो. पार्किंगचे इथं बघा मित्रांनो वातावरण कसं झालंय. बारीक पाऊस चालू आहे. समोर सगळा डोंगर आहे. सगळं हिरवगार झालंय. इथं पुढच्या साईडला, त्या साईडला पण डोंगर वगैरे, पण ढग भरपूर आलेत त्याच्यामुळे ते दिसत नाही. एकदम मस्त वातावरण झालंय, एकदम गार झालंय. पण इथं आपली पार्किंग आहे मागच्या साईडला. इथं चहा वगैरे प्यायला येतो. चहा जेवण वगैरे सगळं इथंच करतो. हे नाव आहे कन्नडमध्ये. ख्रिश्चन माणूस आहे तो, याच गावातला आहे प्रॉपर. त्यांनी चालू केलेलं आहे. हा समोर आमच्या ऑफिसच्या इथं रस्ता जातो, आणि या साईडला माग गावात रस्ता जातो. ती रिक्षा चालली आहे, ती गावात वळल बघा डाव्या साईडला. त्या साईडला एक गाव आहे. समोर आमचं ऑफिसचा रस्ता. या साईडला आपलं पार्किंग आणि आमचं डॉगी बघा. हे सकाळी आहे ना आमच्या बरोबर चालत चालत आम्ही गेलो, तर आमच्या बरोबर ऑफिसला आलं तिथं ट्रान्सपोर्टच्या, आणि परत पार्किंगमध्ये आमच्या बरोबर चालत. त्याच्यामुळं आम्हाला चालत चालत जायला लागलं.
आणि परत चालत चालतच यायला लागतं. ते मागच असते आता पण मागच आहे बघा. हे बघा संगतीच येते. कुठंतरी भिजून आलाय तो, वरला चिम झालाय त्याला. आता कुंदन शेटणी बिस्किटचा पोडा चारलाय. आता गाडी खाली येऊन बसल. आम्ही गाडीत वरती बसलो की गाडीच्या खाली जाऊन बसतो, असा त्याचा कारभार चाललाय. पाऊस चालू झालाय जोरात मित्रांनो. आता रात्रीचे 9 वाजलेत मित्रांनो. जेवणासाठी आलो. आता बसलो होतो एक वेब सिरीज बघत, बॅड कॉप म्हणून. ती पण आमच्या नशिबाला अर्धीच भेटली. 4च एपिसोड होते. पुढच्या एपिसोडचं काय अजून काय त्याच्यात काही दाखवत पण नाही. शेवटी आलो वैतागून जेवायला. कुंदन शेटला तर भूक नव्हती, त्यांना मीच आणलं घेऊन. थोडासा भात खातो म्हणतात. आता जेवण करायचं आणि बघू आता उद्या काय होतं. उद्या व्हायलाच पाहिजे, नाहीतर अवघड परिस्थिती. सोमवारवर जाईल. नाहीतर सकाळी ऑफिसला गेल्यावर नंबर तर आपलाच आहे. गावातल्या तर गाड्या आता नाही दिसत, म्हणजे आहेत पण 6 टायर आहेत, 12 टायर नाहीत. तर बघूया सकाळी जाऊयात पहिले, नंतर कळेल. मग जेवणासाठी आलं. आता काय खायचं, काय दुपारचीच भाजी असेल त्याच्याकडे. अंडा फिश लय झालेत, कालपासून फिशच खातोय. जास्तीत जास्त अंडा खावं. आता तरी त्याला सांगू पहिले काय काय. अजून तरी त्यांनी काय विचारलं वगैरे नाही, पण अंडा खावं येतात. त्या कुत्र्याला झोप किती आधी बघा. एवढी झोप आली ना त्याला, पण तो झोपण ना तवा. बघा आता परत हे बघा. मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. आलोय आता जेवण वगैरे करून गाडीत बसलोय. आता झोपायची तयारी चालू आहे. कुंदन शेट पाळणा लावते झोपण्यासाठी. त्यांना सकाळी लवकर उठायला लागतं, कारण की 7 वाजता ऑफिस चालू असतं. 7 ते 9 पर्यंतच असतो इथं. काय सकाळ असेल तर खेळ. 9 नंतर ऑफिस बंद. 2 तासातच काय ऑर्डर निघतील ते. आता बघूयात उद्या ऑफिसला गेला कळल काय होतं काय नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.